काल नागपूर येथील अधिवेशनात जे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार यांनी जे पीएचडी करीत असलेल्या संशोधक विद्यार्थ्यांबद्दल जे अपमानजनक जे विधान केलेलं आहे त्या विधानाचा आम्ही येथील पीकेव्ही येथील संशोधक विद्यार्थ्यांच्या तर्फे आम्ही यांचा जाहीर निषेध करतो व येणाऱ्या 2024च्या इलेक्शनमध्ये अजितदादा पवार यांना पीएचडी करणारे संशोधक विद्यार्थी काय करू शकतात हे संपूर्ण पीएचडी करून काय दिवे लावणार आहात का? तर मला त्यांना आवर्जून सांगायचं आहे की आपण ज्या पीएचडीच्या संदर्भानं बोलत आहात किमान आपली पात्रता काय, आपण बोलतो काय याचं तुम्हाला भान आहे का या गोष्टी का? तर हे फार खेदजनक आहे, निषेधार्ह आहे. याचा मी एक स्वतः पीएचडीचा संशोधक विद्यार्थी म्हणून तुमचा जाहीर शब्दामध्ये निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. तर अजित पवार साहेबांना एक विनंती आहे की आपण आपल्या शिक्षणाची पातळी तुमच्या बोलण्यावरून दाखवून दिली. तुम्ही जर विद्यार्थ्यांना या पातळीच्या खालच्या पातळीवर बोलत असाल की फेलोशिप करून काय दिवे लावतील, विद्यार्थी आंदोलनाच्या वतीनं मी अजित पवार यांचा जाहीर निषेध करतो आणि त्यांना एवढंच सांगू शकतो की तुम्ही धरणात किती दिवे लावले. विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारची फेलोशिप आणि शिष्यवृत्ती न देण्याच्या भूमिका घेणाऱ्या या सरकारच्या विरोधामध्ये येत्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम संशोधन करणाऱ्या पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना एकत्रित घेऊन आम्ही या महाराष्ट्रभरामध्ये मोठं तीव्र आंदोलन करू आणि या सरकारचा आणि या अजित पवारांच्या वक्तव्याचा सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. धन्यवाद.